ए किती आहे 0, बी किती आहे 1, एन किती आहे 4. म्हणून इन्क्रीमेंट सब इंटरवल एच इज इक्वल टू बी मायनस ए डिवायडेड बाय एन. 2 दिलं का बरं, मग 2 मायनस 0 डिवायडेड बाय 4. एच किती आला 1/2 म्हणजेच 0.5 बरोबर. मग एक्स इथं लिहिले, वाय इथं लिहिलं. वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, इथं इक्वेशन काय येणार 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. मग एक्स स्टार्ट करून करणार लोअर लिमिटपासनं, लोअर लिमिट 0, इन्क्रीमेंट कितीने करणार 0.5 ने. 0 0.5 0.5 प्लस 0.5 1 1 प्लस 0.5 1.5 1.5 प्लस 0.5 2. आता याच्यात व्हॅल्यू पुट करा या इक्वेशनमध्ये. 1/1 आन्सर आला असेल. हां इथं 0.8 बरोबर ना. हां पुढचं 1 प्लस 2 1/2. हां 1/2 0.5 इथं 3.25 आणि हे लास्ट 1/1 प्लस 2 स्क्वेअर. इथं एकशे जागी आपण या व्हॅल्यू पुट करणार ना 0 0.5 1 या ज्या व्हॅल्यू आहेत या इथं एकशे जागी पुट करतो. हां काय आन्सर आता मग शेवटचं 1/1 प्लस 2चा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 प्लस 1 5 1/5 किती आलं 0.2. ठीक आहे. हां मग आता इथं म्हणून हिअर y0 इज इक्वल टू 1, y1 इज इक्वल टू 0.8, y2 इज इक्वल टू 0.5, y3 इज इक्वल टू 3.25 आणि yn इज इक्वल टू 0.2 बरोबर. ए आपला काय आहे 0, बी आपलं काय आहे 2 आणि एच आपलं काय आहे 0.5. या व्हॅल्यू आपल्या फॉर्म्युलेमध्ये पुट करा. संपलं सम. म्हणून बाय युजिंग सिम्पसन्स 1/3 रूल (0 to 2) 1/1 plus x square into dx is equal to h/3 bracket y0 plus yn plus 4 into y1 plus y3 dash 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 plus 2 into y2 plus y4 प्लस डॅश डॅश डॅश. स्टार्टिंगला इथं काय आहे ऑड नंबर आहे आणि इथं कोणते नंबर आहेत इवन नंबर आहेत. कळलं. बाकी आता व्हॅल्यू पुट करा सगळ्या याच्यामध्ये. h 0.5 डिवायडेड बाय 3, y0 1 प्लस yn 0.2 प्लस 4, y1 0.8 प्लस y3 3.25 प्लस 2 इंटू y2 0.5, y4 नाहीच आहे. ठीक आहे. आन्सर्स काढा काय असेल ते. 0 to 2 1/1 प्लस x स्क्वेअर इंटू dx. बरं बघा परत बघा. हे सम समजलं का तुम्हाला. क्वेश्चन कळला का. हां चुकतंय कुठं. एन आणि एच मध्ये कन्फ्युजन आहे का. नाही ना. एन म्हणजे काय कुठलं त्याला ते नका सांगू इंग्लिशमध्ये. हे म्हणजे काय इथं कुठे दिसतंय 4. एन इज इक्वल टू 4 कुठे आहे. स्टेप्स 1 2 3 आणि 4.
याला काय म्हणणार आपण एन. हां, आणि मग एन आपल्याकडे आहे, ए आपल्याकडे आहे, बी आपल्याकडे आहे, एच आपल्याला काढता येईल. एच म्हणजे काय, याचं इथे कितीनी वाढवायचं, बरोबर, इन्क्रीमेंट कितीनी, म्हणजे 0.5ने वाढवणार. स्टार्ट करून करणार 0पासनं 0.5, 0 प्लस 0.5 0.5, 0.5 प्लस 0.5 1. मग हे आपण असे नंबर काढले, एंड कुठं केला, हायर लिमिट अप्पर लिमिटपर्यंत. हां, आता या ज्या व्हॅल्यू आहेत या आपण कशाच्या व्हॅल्यू लिहिल्यात, एक्सच्या, या व्हॅल्यू आपण या इक्वेशनमध्ये पुट करणार. मग पहिले 1 आलं, नंतर 0.8 आलं, 0.5 बरोबर आलं, हे चुकलं आहे 3.75. याचा आन्सर हां काय सांग ना, 0.30. बस एवढे 4 नंबर लिहायचे, ठीक आहे. हां, याचं सोडून द्यायचे. ॲप्रॉक्सिमेटली लिहितो ना आपण, म्हणून तर शेवट ॲप्रॉक्सिमेटली लिहितो, त्याचा अर्थ काही एक्झॅक्ट नाही काढू शकत. हे बरोबर आहे 0.2. हां ठीक आहे. मग आता इथं चेंज काय झालं, 1.5च्या इथं कुठे गेला 1.5. हां 0.3076. मग त्याच्यात पुट करा ते. .3076. आता सांगा आन्सर. .1050 1.1050 ॲप्रॉक्सिमेटली. ठीक आहे, समजलं. आता दुसरं एक्सम सोडवा, सेम असंच, फक्त तिथं चेंज करतो. 0 to 2 1/1 प्लस x³ सेम तसंच विथ n इज इक्वल टू 4 बाय सिम्पसन 1/3 रूल. फक्त स्क्वेअरच्या जागी काय केले, क्यूब केले. तो थोडीशी चुकतं, बघू तुमचं चुकतं का नाही, कळेल आपल्याला. बेसिक आठवत असेल, मी सांगितलेलं एकदा ज्यावेळेस M2 शिकलेलं आपण, ती चूक करायची नसती. बघू तुम्ही काय करता ते. हा पहिला क्वेश्चन x² आहे, दुसरा क्वेश्चन काय आहे, x³ आहे. तो सॉल्व करून दाखवा. 0.9 आलं ना, ठीक आहे. 1.0910 ॲप्रॉक्सिमेटली, त्याच्या आसपास काहीतरी तुमचं आन्सर आलं पाहिजे. आणि लक्षात ठेवा, इथं जर समजा लिमिट मायनसमध्ये असतील, समजा इथं 0 to 2च्या ऐवजी -2 to 2 आलं असतं, तर कॅल्सीमध्ये हे व्हॅल्यू पुट करणार ना आपण एक्सच्या जागी. कधी पण क्यूब आलं तर कॅल्सीमध्ये पुट करताना 1 प्लस -2चा क्यूब असं पुट करायचं. तुम्ही असं जर पुट केलं नुसतं तर उत्तर चुकणार. ब्रॅकेट टाकायला विसरू नका, म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. आता इथं काय प्रॉब्लेम नाही आहे, इथं तुमचं लिमिट 0 to 2च आहे, त्या पॉझिटिव्हचे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे, पण जर लिमिट चेंज झाले तर चुकू शकतं. हां तुमचं